शुभम राजकुमार तांबे वय वर्ष 27 शनिवार दिनांक 24/8/2024 रोजी सायंकाळी 5 वाजता राहत्या घरातून म्हणजेच औंध सांगवी पिंपरी चिंचवड येथून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी गेला असता अद्याप घरी परतला नाही। या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवभाऊ पासलकर, शुभमचे आई वडील, मामा, बहिणी, भाची यांनी अधिक माहिती देत सर्वत्र माहिती शेअर करण्याचे आवाहन केले। शिवभाऊ पासलकर यांच्या या कार्यामुळे आतापर्यंत 600हून अधिक लोक सापडण्यास मदत झाली आहे। नमस्कार, मी शिवभाऊ पासलकर, महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष। आज शुभम राजकुमार तांबे 24/8/2024 रोजी वार शनिवार आज तो पिंपरी चिंचवड औंध येथून सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यासाठी गेला असता तो अद्याप परत घरी आला नाही। म्हणून आज या ठिकाणी त्याची आई असतील, वडील असतील, बहीण असतील, दाजी असतील, सर्वांना घेऊन आपण या ठिकाणी आज त्यांची प्रेस घेत आहोत। तर शुभम कुठं असेल किंवा कुणाला दिसल्यास किंवा आढळल्यास किंवा शुभम कुठल्या एखाद्या ठिकाणी खेडेगावात व्यवसाय करण्यासाठी गेला असेल किंवा तो थोडासा रागावून गेलेला आहे, त्याच्यामुळं तो घरी येण्यासाठी तो नकारत आहे। त्याच्यामुळं शुभम कुठं असेल, कुणाला दिसल्यास माझ्या मोबाईल नंबरवर किंवा महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपवर किंवा स्थानिक पोलीस स्टेशन अधिकाऱ्यां किंवा पोलीस स्टेशनला त्वरित कळवावे, हीच नम्र विनंती। सर, मी राजकुमार विकाजी तांबे, राहणार सांगवी, जुनी सांगवी। माझा मुलगा शुभम राजकुमार तांबे हा शनिवारी दिनांक 24/8/24 रोजी कामानिमित्त सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कामानिमित्त बाहेर गेला। संध्याकाळी 4 वाजेपर्यंत त्याचं फोनवर कॉन्टॅक्ट झालं होतं, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट काही झालं नाही। त्यानंतर आज तागायत तो आम्हाला भेटू शकला नाही। शुभम, तू कुठं असेल तिथं ये, काय पण तुझी अडचण असू दे, काय पण सगळं असू दे, आम्ही ते सोडवायला तयार आहोत। तू कुठली पैशाची, कुठल्या कर्जाची काही काळजी करू नकोस। घराचे कागदपत्र मिळालेत, सगळं लोन फेडले, तुझं जे काय असेल ते आपण फेडू। श्राव्याला तुझ्या आजोबाने गावाला घेऊन गेलेत, शीतल सुद्धा गावाला गेली। मी आणि तुझी आई खूप तुझी आठवण काढतोय आणि माझी तब्येत बी बरी नाही। तू कसंही करू, तू काही होते तुझ्यासाठी आम्ही सर्व तयार आहोत। मामा आहे, बहीण आहे, मेघा आहे, मयूर आहे, आरती आहे, तू काही कर शुभम, निघून ये रे लवकर। काय अडचण असेल आम्हाला फोन कर, आम्ही तुला न्यायला येतो, तू ये, एवढीच तुला विनंती आहे। ज्यांना कोणाला सापडला तर प्लीज, माझा नंबर असा आहे 9822109512, ह्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल। प्लस त्याचे मामाचे 2 नंबर आहेत, कुणीही माझ्या मुलाला तेवढं शोधून आला हीच विनंती। पासलकर साहेबांनी आम्हाला मदत करतात तेवढी भरपूर आहे। चॅनलवाल्याचे मी आभार मानतो आणि माझ्या मुलाला शोधून द्या, एवढीच विनंती आहे। नमस्कार, मी सौ मयुरा गायकवाड, शुभमची बहीण। शुभम, कुठेही असशील तिथून प्लीज परत घरी ये। आम्ही सर्वजण तुला खूप मिस करतोय। मुलं पण मामा मामा म्हणून खूप तुझी आठवण काढतायत। त्यांनी अक्षरशः तुझ्या आवडीचे पदार्थ खाणं पण सोडून दिलंय की मामा तुला तिथे घ्यायला येऊ। जे कोणी हे बघतील व्हिडिओ, प्लीज जिथे कुठे शुभम तुम्हाला आढळेल तर प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा। आमचा एकुलता एक भाऊ आहे हा, आणि आम्हाला तो हवा आहे, ह्याच्यामध्ये आमची मदत करा प्लीज। माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8999430537। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव मानसी जाधव। मामा, तू जिथे कुठे असशील, हे बघत असेल तर प्लीज लवकर ये बघू। आम्ही सगळे तुझी खूप आठवण काढतोय। श्राव्याला तुझी गरज आहे, लवकर ये। नमस्कार, मी वंदना तांबे। शुभम, तू कुठं असशील तिथून लवकर ये रे शुभम। शुभम, तुला आम्हाला सहन होत नाही रे शुभम, तू नाही येस तर आमची इतकी हालत बिकट चालली तुझ्यासाठी। श्राव्य आम्हाला सोडून गेले, श्राव्याच्या आठवणीने तुझ्या आठवणीने आम्हाला नको नको झालंय।
कुठं असेल तिथं लवकरात लवकर ये शुभम. आमच्यासाठी लवकर ये रे. श्राव्यासाठी पण तू लवकर ये शुभम. तू का मला सोडून गेला, तुला कुणी काही बोलणार नाही रे शुभम. तू लवकर घरी ये. तुझं सगळं आम्ही मिटवलंय रे शुभम. तू ये म्हणजे सगळं मिळेल आम्हाला. तू ये लवकरात लवकर ये शुभम. कुठं असेल तिथून ये रे शुभम. लवकर ये लवकर. बस मी जास्त काय बोलू शकत नाही. नमस्कार, मी मेघा जाधव, शुभमची मोठी बहीण. शुभम, तू जिथून असशील तिथं ये. खूप सगळे तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह अर्ध्याच्या वर केलेत. हे जे असतील ते पण करू. श्राव्याच्या फ्युचरसाठी ये. मम्मी पप्पांना तर आम्ही आहे, तुझ्यासाठी पण आम्ही आहे, पण श्राव्यासाठी, श्राव्याचं फ्युचर तुझ्या हातात आहे शुभम. जिथून असेल तिथं ये. काही प्रॉब्लेम असो तू कॉन्टॅक्ट करून सांग, आम्ही तुला घ्यायला येऊ. तू जिथं असेल तिथून प्लीज ये, प्लीज. नमस्कार, मी कीर्तन निकम, शुभमचा मामा. शुभम, तू आत्ताच या सगळ्या गोष्टी बघतोयस. घरचे खूप प्रॉब्लेममध्ये आहेत. तू लवकरात लवकर निघून ये. जिथं असेल तुझे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट केलेले आहेत. तू फक्त निघून ये. लवकरात लवकर घरी ये.